नमस्कार. 13 ऑगस्ट सायंकाळचे अपडेट आपण घेत आहोत. त्याबरोबर हवामानाचा अंदाज व धरणांचे अपडेट आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपणास एक विनंती आहे, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व निश्चितपणे बातमीला एक लाईक अवश्य करा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला सर्व अपडेट मिळत राहतील. तर आजचा आत्ता आलेला हवामानाचा अंदाज असा आहे. आज पुणे आणि घाटमाथ्यासह परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथ्यावर येलो अलर्ट असून पावसाची शक्यता आहे. दौंडकडून येणारी आवक अद्यापपर्यंत आपणाकडे 6च्या अपडेटला सुद्धा मिळाली नसल्या कारणामुळे तरी पण आपण उजनी धरणात सकाळी 10 वाजता 10,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. दुपारी 12 वाजता 15,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आणि 5:30 वाजता तो 20,000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला. यामध्ये 1,600 वीज निर्मिती असा 21,600 क्युसेकचा विसर्ग सध्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सोडला जात आहे. तरी नदीकाठच्या सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी, कारण पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे भरल्या कारणाने दौंडची आवक निश्चितच वाढत आहे. त्यामुळे वरून येणारी आवक ही मोठी असल्या कारणास्तव उजनीतून पाणी सोडण्यास सुरुवात केलेली आहे. वीरमधून जो नीरा नदीत सकाळी 5,737 क्युसेक्स विसर्ग होता, त्यात आता वाढ करून आज 5:30 वाजता सांडव्याद्वारे 13,911 क्युसेक्स व अतिवाहकाद्वारे 1,100 क्युसेक्स असा एकूण 15,011 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला आहे. म्हणजे उजनीतून सोडलेला 21,600 व हा 15,011 असा जर बेरीज साधारणतः केली तर साधारण 36,000च्या पुढे विसर्ग संगमेतून पंढरपूर येथे भीमा नदीपात्रामध्ये पुढे सरकणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी व सतर्कता बाळगावी असे उजनी धरण व्यवस्थापन प्रशासन तसेच नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्याकडून करण्यात आलेले आहे.